नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. LLB 3 इयर LLB 5 इयर रजिस्ट्रेशनची डेट वाढणार का असा विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. तर आता सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो LLB 3 इयरचा रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस म्हणजे 10 जुलै 2025. परंतु आणखीन बऱ्याचशा विद्यापीठाचे फायनल इयरचे रिझल्ट हे डिक्लेअर झालेले नाहीयेत. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं रजिस्ट्रेशन आणखीन पेंडिंग आहे किंवा ते कंप्लीट होऊ शकलं नाही कारण त्यांच्याकडे फायनल इयरचा रिझल्टच नाही, त्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ शकलं नाही. तर मग या रजिस्ट्रेशन मध्ये एक्सटेन्शन मिळेल का, मुदतवाढ मिळेल का? तर मित्रांनो याच्यामध्ये मुदतवाढ ही मिळणार आहे. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण इथं LLB 3 इयरला क्लिक करतो तर तुम्ही इथं पाहत असाल, आपण जर खाली हा डॅशबोर्ड पाहिला तर एकूण रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे ते 40,350. त्याच्यापैकी ऍप्लिकेशन लॉक्ड म्हणजे सक्सेसफुली हा फॉर्म 23,495 विद्यार्थ्यांनी भरलेला आहे. त्यांचं फायनल रजिस्ट्रेशन झालेलं आहे. हे रजिस्ट्रेशन वेगळं ते कुणीही करू शकतं, ज्यांचं फायनल इयरची एक्झाम झालेली असेल नसेल. परंतु भरून पूर्ण फॉर्म फक्त 23,495 विद्यार्थ्यांचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे आणि त्यापैकी देखील पुढे फक्त 10,586 विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झालेले आहेत. म्हणजेच एकूण जर आपण पाहिलं तर 90,000 विद्यार्थ्यांनी सीईटी एक्झामसाठी ऍप्लिकेशन दिलेलं होतं आणि एक्झामला बसले मात्र जवळपास 74,000 विद्यार्थी बसले होते आणि त्या 74,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 40,000 जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि व्यवस्थित ऑप्शन लॉग ऍप्लिकेशन लॉग 23,495 विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म हा लॉक केलेला आहे. म्हणजे पूर्णपणे त्यांची प्रोसेस ओके झालेली आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आणखीन बरेचसे म्हणण्यापेक्षा 50,000 विद्यार्थ्यांनी आणखीन रजिस्ट्रेशन करून त्यांचं ऍप्लिकेशन लॉक करायचंय आणि हे 1-2 दिवसामध्ये होण्यासारखं नाहीये. आणि त्याचबरोबर 50 ते 60% विद्यार्थ्यांचं फायनल इयरचा रिझल्ट आणखीन आलेला नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनच करता आलेलं नाही. म्हणून त्यांचा देखील विचार या ठिकाणी होणार आहे. आणि गेल्या वर्षी देखील 2-3 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. 1 ते 2 वेळा हे तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये एक्सटेन्शन मिळू शकतं. हे 7 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं असतं. तर 2 ते 3 वेळा यावेळेस 3 वेळेस मिळण्याचं शक्यता आहे. जर ते 5-7 दिवसाचं मिळालं तर 3 वेळा एक्सटेन्शन मिळेल. पण जर ते 10 दिवसाचं मिळालं तर 2 वेळेस तुम्हाला एक्सटेन्शन मिळू शकतं. म्हणजे इथून आणखी 10 ते 15 दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन मिळण्याची शक्यता आहे. एक एक्सटेन्शन तर गॅरंटेड या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका. तुमचा रिझल्ट लागलेला नसेल आणखी फायनल इयरचा तर काय करायचंय याविषयीचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याप्रमाणे प्रोसेस करून घ्या आणि लवकरात लवकर रिझल्ट कसा लागेल याकडे लक्ष द्या. जसा तुमचा रिझल्ट लागेल तर तुम्ही कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करून लगेच तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेऊ शकता. आणि हा जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल आणि ऑप्शन फॉर्म चालू होतील तेव्हा ते ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत, तिथे काय काय काळजी घ्यायची आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तो देखील एकदा बघून घ्या. तसंच बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतात की कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत, त्याचबरोबर मायनॉरिटी कॉलेज आहे का किंवा ते एडेड आहे की अनएडेड आहे, त्या कॉलेजला फी किती असते, तर LLB ची फी किती आहे, अशी सर्व माहिती त्याविषयीचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये प्रोव्हाइड करत आहे. तो देखील तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. एकूण 172 कॉलेजेस आहेत. त्या सर्वच्या सर्व कॉलेजची लिस्ट तुम्हाला चेक करता येणार आहे. मित्रांनो असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला म्हणजेच इन्फॉर्मेशन कट्टा या YouTube चॅनलला आणि त्याचबरोबर
टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.